बघा एक महत्त्वाची बातमी आता सीजेपीचं म्हणणं काय बघा 2 तास वाट पाहिल्यानंतर फक्त 10 मिनिटं चर्चा केली जेपी नड्डांनी केवळ 10 मिनिटं चर्चा केली असा दावा सीजेपीने केलेला आहे। सीजेपीच्या मागण्यांचं नड्डांना आता लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे। मागण्यांवर अंतर्गत पातळीवर चर्चा करू असं सरकारचं म्हणणं आहे असं नड्डांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे। 2 जणांचं शिष्टमंडळ यावेळेस जे पी नड्डा यांच्याकडे गेल्यानंतर असं कुठेतरी वाटत होतं गिरीश की या शिष्टमंडळाशी चर्चा जी आहे ती सकारात्मक होऊ शकते, हे वातावरण जे आहे ते निवडलं जाऊ शकतं आणि काहीतरी पॉझिटिव्ह असं समोर येऊ शकतं। परंतु केवळ 10 मिनिटं या सीजेपीच्या समर्थकांसोबत चर्चा केल्यानंतर मात्र या ठिकाणी काय अपेक्षित आहे नेमकं सरकारला या संदर्भात सांगणं सध्या कठीण। सरकार एक पाऊल देखील मागे यायला तयार नाही। सरकारची आडमुठी भूमिका आहे आणि सरकारची दडपशाही सुरू आहे। नड्डांनी केवळ 10 मिनिटं चर्चा केली। सीजेपीच्या मागण्यांचं आता नड्डांना निवेदन देण्यात आलेले आहे। मागण्यांवर आम्ही अंतर्गत पातळीवर चर्चा करू अत्यंत मोघम असं उत्तर आता जेपी नड्डांनी दिलेलं आहे। अगदी त्यामुळे सरकारकडून काही हाताला लागेल असं सध्या तरी दिसत नाहीये। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात जर कधी आंदोलक विद्यार्थी इथं येत होते, इतक्या मोठ्या प्रमाणात जर कधी या विद्यार्थ्यांना इथं पोहोचू न देण्यासाठी प्रयत्न केले गेले तर मात्र चर्चा 2 दिवस आधी का केली गेली नाही, तर मात्र चर्चा काल का करण्यात आली नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन करत असताना त्यांना ज्या पद्धतीनं उचलून नेलं ते सगळ्या देशानं घरात बसून पाहिलं आणि त्यानंतर मात्र प्रशासनाच्या विरोधात सरकारच्या विरोधात हा रोष वाढला असं इथं नक्कीच म्हणावं लागेल। आणि त्यानंतर 3 दिवस अशा पद्धतीनं जंतर मंतर ते संसद भवन असा मार्च निघेल असं सीजेपीनं जाहीर केलं होतं। तरी देखील या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी या सीजेपीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा का केली नाही, या कार्यकर्त्यांसोबत या लोकांसोबत बोलण्यामध्ये कोणता कमीपणा होता हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर हा मोर्चा रोखण्यासाठी जितके प्रयत्न झाले, मेट्रोचे दारं बंद करण्यात आली, मेट्रो न थांबवता दुसऱ्या स्थानकांवर पुढे रेटण्यात आली, मेट्रोच्या स्थानकांमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना कोंडण्यात आलं, इथे इतके 25-25 फुटांचे बॅरिकेटिंग्स करण्यात आले, वेल्डिंग करण्यात आली, अश्रुधुरा वापरण्यात आला, तरी देखील इतकी काळजी घेण्यापेक्षा ही काळजी आधी का घेतली गेली नाही असा प्रश्न या निमित्तानं नक्कीच उपस्थित झाला आहे। बैरिकेडिंग को हिलाया जा रहा है, तोड़ने का प्रयास किया जा रहा है और ये देखिए किस प्रकार से आपको देख सकते हैं ये युवा जो है माझ्यावर खूप अत्याचार झाला आहे। मी तिथे ऑलरेडी उभा होतो, पहिले मी गाडीची वाट बघत होतो, ते त्यांनी तिथे लाठी बरसवली। ते एमपी जात होते पहिले अगोदर, एमपी गेल्यानंतर त्यांनी लाठी बरसवण्याचं चालू केलं। तर त्यांना माहित आहे का एमपी समोर करन ते एमपी समोर हे लोक गिड़गिड़ान कि सरकार क्या कर रही है जनता के ऊपर, ये सरकार की पुलिस क्या कर रही है। लाठीचार्ज केला तुझा, लाठीचार्ज हे बघ यहाँ पर देख सकते हैं दर्शकों ये अपनी चोट दिखा रहे हैं। इनका दावा है कि पुलिस ने इनके ऊपर जो है लाठीचार्ज किया है, पीठ पर लाल लाल निशान नजर आ रहे हैं। बघू शकता तुम्ही याला पूर्ण जे आहे लाठीचार्ज केलेला आहे। नागपूरवरनं आलेला आहे, नागपूरवरनं ऐसा कोई कोना नहीं रखा, ऐसा कोई कोना नहीं रखा। मेरे उंगलियों से लेके मेरे पीठ से लेके मेरे सर तक लाठियां बरसाई इन्होंने। आज बोल दे अभी मैं यहाँ पे जाऊंगा और लाठी बरसा दे, उससे अच्छा है ना गोली बरसा दो भैया, आज ही खत्म कर दो। मेरे को नहीं रहना जिंदा। इस लोकतंत्र तो मर चुका है इनके लिए, क्योंकि ये कहीं संविधान में लिखा नहीं है कि आप बच्चों पे लाठियां बरसा सकते हो। और हमने कुछ गुनाह नहीं किया, जेल नहीं काटा, हम 307 करके नहीं आए, 302 करके नहीं आए। और कोई अरे 300 तो अरे ये बोलता इंस्टाग्राम पे, यहाँ पे दिल्ली के इंस्टाग्राम पे, कई इंस्टाग्राम पे ऐसे खुली आम धमकी दी जाती है, आप रास्ते पे घूमेंगे तो आपको मार दिया जाएगा, अभी ये दिप के दिखेंगे तो इनको मार दिया जाएगा। हम ये गाने लगाते भगवान मेरे भी है, जय श्री राम मेरे भी है, मैं भी खुद हिंदू हूँ, मैं महाकाल के मंदिर जाता हूँ भैया, पर हमारा हिंदू कभी आक्रोश नहीं लाता। इंस्टंट असा उभा होतो स्ट्रेट, मी काहीच नाही करत होतो, मी स्ट्रेट उभा होतो, एकटा माझ्या आजूबाजू कोणी नव्हतं, ना प्रोटेस्टर होते ना कोणी होतं, मी एकटा उभा होता। एकटा माणसाला पाहून एवढे लोक 20च्या वर, जे 20 ते 15-20 ते हेच होते RAF वाले, RAF हे कोणती फोर्स आहे, जे पण फोर्स आहे XYZ, आणि RAF वाले पण आले होते, हे सगळे फोर्स आली होती। आणि ह्या लोकांना 15-20 लोकांना आणि प्लस DPचे बी 5 लोक, त्याच्यामध्ये एक महिला होती। त्या महिलांनी म्हटलं की ये मोठे को पकडो, ये मोठे को, ही कोणती भाषा आहे। मला एक गोष्ट सांगा, आम्ही पदावर नाही आहोत, तुम्ही लोक पदावर आहात, तुम्हाला भाषेची गरिमा नाहीये, तर तुमच्यामध्ये ना सडक छाप मध्ये काय फरक आहे। अरे मला एक सांगा, हे जो मोठे गो म्हणताय का, मोठे गो हे का भाषा आहे का?
किती जणांनी मारलं? अरे 15-20 लोकांनी, मी इथं उभा होतो, इथं उभा असताना मला मारला, मी एकटा उभा होतो, एकटा काहीच करत नव्हतं, शांत. एकटा उभा होतो, मी एकटा उभा होतो. असं आपला आत्ताची एक चप्पल इथं पडली होती, कारण की त्यांना तिथंच मारत मला आले होते. मी एकटा उभा होतो, मग मला थांबलंय, मग हे मला अजून मारायला आले. मी तेव्हा म्हटलं यांना की अब मेरे को मार मत डालो, अब मेरे को ऊपर गोली चला दो. अगर आपको यही करना है तो मेरे को इस देश में रहने की आजादी मत दो. ये आजादी के नाम पे कलंक है, ये लोकतंत्र की हत्या है. आप स्टूडेंट्स को मार रहे हो यार, स्टूडेंट. और उनकी पिटाई कर रहे हो किस लिए? बच्चे हैं हमारे.